नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो आहे, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा. सिपाई हमाल पदाची जी मित्रांनो परीक्षा झालेली होती 5 मेला तुमची, त्याची उत्तरपत्रिका या ठिकाणी आलेली पाहू शकता तुम्ही. जवळपास 30 प्रश्नांची ही परीक्षा होती मित्रांनो. तर आजच्या तारखेला ही उत्तरपत्रिका जी आहे या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती थोड्याच वेळापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात जी आहे तुमची प्रसिद्ध झालेली होती 21 मार्च 2023ला. त्यानंतर तुमच्या शॉर्टलिस्ट लावण्यात आल्या आणि त्या उमेदवारांना जवळपास मित्रांनो 1300+ उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवलेलं होतं. तर त्याची परीक्षा 5 मेला तुमची झालेली होती. या ठिकाणी सूचना देखील महत्त्वाची प्रसिद्ध झाली. पहा त्या पदांबद्दलची. सिपाई हमाल पदाची जी जाहिरात आलेली होती उच्च न्यायालय मुंबईची मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की ही जिल्हा न्यायालयाचं आहे की काय, तर जिल्हा न्यायालयाचा आणि याचा कुठलाही संबंध नाही मित्रांनो. इथं लिहिलंही आहे त्यांनी की उच्च न्यायालय मुंबई, शिपाई हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया 2023. जिल्हा न्यायालयाचं असतं तर प्रत्येक जिल्हा न्यायालयानुसार मित्रांनो तुमची काय होणार आहे, निवड सूची लागणार आहे. परंतु TCS कडून अगोदर मित्रांनो तुमची सेकंड आन्सर की जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं नॉर्मलायझेशन अजून होणार आहे. तर ती प्रोसेस वेगळी आहे मित्रांनो. त्याच्याबद्दल अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही, परंतु लवकरच मित्रांनो तुमची सेकंड आन्सर की क्लर्क असेल आणि सिपाई हमाल पदाची जी आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती, जिल्हा न्यायालय पदभरती त्याची प्रसिद्ध होणार आहे. त्याच्याबद्दल माहिती आली की नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती लवकरात लवकर मित्रांनो दिली जाईल. तर बघा आता मित्रांनो, तुम्हाला कालच्या परीक्षेमध्ये तुमचे मार्क्स किती आहेत प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे 5 मेच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी बॅच 1मध्ये मित्रांनो 10 ते 10:30 या वेळेमध्ये पेपर झाला होता आणि बॅच 2मध्ये 12 ते 12:30 या वेळेमध्ये पेपर झाला होता. तर इथं मित्रांनो क्वेश्चन नंबर दिला आहे पहा, पहिला क्वेश्चन आणि त्याचं बराबर आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे. ही उत्तर सूची आहे, आन्सर की आहे. तर त्याचं बराबर आन्सर होतं बी. त्यानंतर दुसऱ्या नंबरचं देखील बी होतं, तिसऱ्या नंबरला डी होतं, चौथ्या नंबरलाही डी होतं, 5व्या नंबरलाही डी होतं, त्यानंतर 6व्या नंबरला सी, 7व्या नंबरला डी. अशा पद्धतीने मित्रांनो दोन्ही बॅचचे तुम्हाला या ठिकाणी आन्सर की उत्तर सूची जी आहे पाहायला भेटेल 5 मेच्या पेपरची. 30 प्रश्न या ठिकाणी सिपाई हमाल पदासाठी विचारलेले होते. कमेंटमध्ये तुमचे मार्क्स नक्की सांगा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल. ही जी जाहिरात आलेली होती मित्रांनो याच्यामध्ये टोटल पहा या ठिकाणी 133 जागा होत्या, ज्यामध्ये मित्रांनो टोटल सद्यस्थितीत रिक्त असणारी 24 पदं होती आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणाऱ्या पदांसाठी 109 अशी मिळून 133 उमेदवारांची या ठिकाणी भरती होती. त्याच्यामध्ये 32 उमेदवार वेटिंगमध्ये देखील ठेवले जाणार आहेत. तर हे सिपाई हमाल पद आहे डायरेक्टली मुंबई उच्च न्यायालयाचं. तर त्याबद्दल सूचना देखील दिली आहे. पहा काय सूचना आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ज्यांनी परीक्षा दिली त्या उमेदवारांना उच्च न्यायालय मुंबईचे असल्यामुळे सिपाई हमाल पदासाठी 5 मेला परीक्षा घेण्यात आलेली होती. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर काय आक्षेप असतील एखाद्या प्रश्नावरती, तर तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटलेली आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्यानुसार मित्रांनो जे प्रश्न आहे त्याच्यावरती काय आक्षेप असेल तुम्हाला, समजा इथे या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न आहे, तर तुम्हाला वाटतं की बाबा हे उत्तर पत्रिकेमध्ये म्हणजे हे आन्सर कीमध्ये त्यांनी हे चुकीचं दिलेलं आहे वगैरे, त्याच्यावरती काही जो आक्षेप असेल तुमचा ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल, तर 12 मे 2024 किंवा त्यापूर्वी मित्रांनो खालील नमूद ईमेल ID वरती तुम्हाला काय करायचं आहे, मेल करायचा आहे. पहा ईमेल ID दिलेला आहे या ठिकाणी RGESTT-BSc@nic.in हा त्यांचा ईमेल ID मित्रांनो. याच्यावरती उमेदवारांना सूचित करण्यात येतं की कोणत्याही कारणास्तव उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाचा मात्र विचार केला जाणार नाही, तर त्या दाखल करून बंद केल्या जातील. तर तुम्हाला 12 मेच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी आक्षेप जे आहे त्या ठिकाणी ऑब्जेक्शन जे आहे ते तुम्हाला या ईमेल ID वरती पाठवायचे. हे कशाचं आहे, जी तुमची 5 मेला परीक्षा झाली त्याच्या संदर्भात आहे, जिल्हा न्यायालय संदर्भात नाही मित्रांनो. तर महत्त्वाचे अपडेट ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी दिलेले मित्रांनो. थोड्याच वेळापूर्वी ही माहिती आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे किंवा bombay-high-court.nic.in या वेबसंकेतस्थळावरती देखील सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.